मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। घरात झाली सगळ्यांका सर्दी म्हणून आज आम्ही ठरवला आज गावठीच चिकन घ्यायचा। पटापट आम्ही गेला चिकनवाल्याकडे आणि तेका सांगितला बाबा 1 किलो चिकन दे आमका। मग ते ना पटापट कोंबडी कापून चिकन कापूक घेतल्यान। रियाजने चिकनची पिशवी नेऊन आईकडे दिला आणि सांगितलं आता हे का बनव, वला आणि सुक्या 2 कर। रियाजने सांगितल्याप्रमाणे आईने आपला चिकन दोन वेगळे वाटे घातल्यानी, एकात हडका ठेवल्यानी आणि एकात मऊ मऊ सगळे मसाले घातल्यानी आणि मग काय ते काय एकत्र मिक्स केल्यानी। मग आईने चिकन फोडणी घालून घेतल्यानी, आईंचा एकदम सिस्टमॅटिक असता। पाणी गरम करून घेतल्यानी आणि मगे फोडणी घालून घेतल्यानी, फोडणीत आपलो कढीपत्तो कांदो परतून चिकन घालून घेतल्यानी। अरे आईने वला आणि सुक्या दोघांका फोडणी दिल्यानी, वला आणि सुक्यात फरक म्हणजे सुक्या असता ता जरा घट्ट असता आणि वला म्हणजे ता जरा पातळ रस्सो असता। सर्दीक गरम रस्सो पिऊन खाल्ल्यावरती भारीच वाटता। झणझणीत रस्सो बघून माकाही आता भूक लागली आ। चला बघूया आता आई पुढे काय करतात ते। दोन्ही चिकनांका एकदम कड इलो आणि एकदम ते उकाडली आहेत। आता उकाडल्यावर आई त्याच्यात घालणारच वाटप। तर वाटपाचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल तर नक्की बघा, माझ्या चॅनलवरती आहे, कोकणी पद्धतीने कसं वाटप बनवतात ते। आता आईने वाटप घातलंय, कोकणी वाटपाशिवाय चिकनला तर चवच नाही। ह्यो चिकनचो रस्सो बघून माझ्या नवऱ्याक चपाती खाऊची इच्छा झाली। मग तेना ऑर्डर दिल्यान माका आता ह्या रश्श्यावर चपाती पण हवे। मग काय माझ्या हौशीन मनावर घेतल्यान, जाव्यान सांगितल्यान आता माका करूकच हव्या। मम्मीन लगेच चपाती लाटूक घेतल्यान आणि हकडे आईनी चपाती भाजूक घेतल्यान। दोघांनी पटापट करून चपात्यांचो ह्यो ढीग साचवल्यानी। आता सगळीकडे व्हायरल चालू आहे, तर तुम्ही पण हे गावठी चिकन नक्की बनवून बघा। चला आता आईच्या हातचो रस्सो लय भारी असता। माकाही आता भूक आवरत नाही, मी जेवतोय आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।